आमची सर्जरीची पोस्टिंग चालू असताना ट्यूब बघितलेला, एक तर तुमची नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब आहे आणि दुसरी तुमची पेक ट्यूब आहे, म्हणजे परक्युटेनियस एंडोस्कोपी गॅस्ट्रोस्टोमी ट्यूब. तर आपण डिस्कस करू की ह्या ट्यूब कुठे यूज करता येतं, माहित पाहिजे आपल्याला कोणती ट्यूब कोणत्या कंडिशनमध्ये यूज करायची, शॉर्ट टर्मसाठी यूज करायची असेल तर कोणती ट्यूब आहे, लॉंग टर्मसाठी यूज करायची तर कोणती ट्यूब आहे. तर पहिली ट्यूब आहे एनजी ट्यूब, नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. तुम्ही बघू शकता नाक काढून टाकतात, पोटापर्यंत जाते. हे कधी यूज करतो आपण, ते एक शॉर्ट टर्मसाठी यूज करतो, 4 ते 6 वीक्सपेक्षा जर कमी वेळेसाठी यूज करायचं असेल तर यूज करतो. आणि स्ट्रोकच्या नंतर जेव्हा पेशंटला स्वतः गिळता येत नाही किंवा ते अनकॉन्शियस असतं, समजा मुवमेंट करतात नाही, त्या टायमाला यूज करतो आपण. मग नाकातून देतात समजा जेवण जे असेल ते क्रश केलेलं असतं फूड, समजा सेमी सॉलिड फॉर्ममध्ये. स्ट्रोकच्या कंडिशनमध्ये यूज करतो, पॉइझनिंगच्या कंडिशनमध्ये यूज करतो, किंवा पोस्ट ऑपरेटिंग फिडिंग इथं पण हे यूज करतो. दुसरी तुमची ट्यूब आहे पेक ट्यूब. आता पेक ट्यूब डायरेक्ट पोटात थोडं हे करून टाकतात, मिनिमल सर्जरी असते आणि ते करून डायरेक्ट पोटात इन्सर्ट करतात. तर परक्युटेनियस एंडोस्कोपी गॅस्ट्रोस्टोमी ट्यूब नावातच येते का, परक्युटेनियस एंडोस्कोपी गॅस्ट्रोस्टोमी करून टाकतो समजा. लॉंग टर्म यूजसाठी 4 ते 6 वीक्सपेक्षा जास्त असेल, दोन्ही डिफरन्स द्यायचे. हे लॉंग टर्म यूजसाठी कुठे यूज करतो, एक तर परसिस्टंट डिस्पेज आफ्टर स्ट्रोक नंतर, म्हणजे खूप जास्त वेळासाठी जर पेशंटला गिळता येत नसेल, खूप जास्त दिवस जर त्याला समजा आपल्याला द्यावं लागणार असेल, तर म्हणजे त्याला स्वतः घेता येत नसेल तर हे यूज करतो. पुन्हा पार्किन्सन डिसीज विथ स्वॉलिंग डिफिकल्टी, पार्किन्सन डिसीज असेल आणि त्याच्यात गिळायला त्रास जर होत असेल तर त्या कंडिशनमध्ये पण आपण हे पेक ट्यूब यूज करतो. मोटर न्यूरॉन डिसीज असेल, ज्या कंडिशनमध्ये डिस्फेजिया व्हायला, किंवा तुमचा हेड अँड नेक कॅन्सर जर असेल, त्याच्यामुळे गिळायला प्रॉब्लेम येते किंवा डिस्फेजिया होत असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपण पेक ट्यूब यूज करतो. एनजी ट्यूब आणि पेक ट्यूब लक्षात ठेवा. एनजी ट्यूब डायरेक्ट वरून टाकतो आपण नाकातून पोटापर्यंत, आणि हे जे पेक ट्यूब आहे ते डायरेक्ट पोटात इन्सर्ट करतात. हे शॉर्ट टर्मसाठी एनजी ट्यूब यूज करतो, लॉंग टर्मसाठी पेक ट्यूब यूज करतो.